तयार आहे पराठा. आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे पराठे. पराठे तर सगळेच बनवतात, पण आमची कशी पद्धत आहे बनवायची ते नक्की बघा. आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण आहे ना तेल टाकून घेऊ. एक पडी तेल घेतोय आणि मीठ घेतोय चवीनुसार. पीठ मळून घेतोय आपण. आता हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल मीठ पिठाला. थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहेत. पीठ मळायची पद्धत ना खूप छान आहे, तुम्ही बघा. खूप ही ट्रिक महत्त्वाची आहे. एकदम सैलसर पीठ झालं पाहिजे आपलं, तेव्हाच पराठे छान होतात. बघा, थोडं पाण्याचा हात लावून मऊ करायचं पीठ. पाहू शकता तुम्ही, बघा किती मेहनत असते पीठ मऊ करण्यात, तरच पराठे चांगले येतात. तर असं पाणी लावून मऊ करून घ्यायचं आणि अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहे. थोडं तेल टाकतोय आपण आता. शेवटी थोडं तेल लावून अजून थोडं मळून घेणार आहे आणि झाकून ठेवू. भाजीचं सारण बनवायचं आहे, त्यासाठी बघा 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे आणि 10-12 लसणाच्या पाकड्या आणि वाटाणे घेतले. वाटाणे धुवून घेतले. आता आपण हे क्रश करून घेऊ मिक्सरला. हे वेगळं क्रश करू आणि हे नंतर वाटाणे क्रश करणार आहेत. तर तुम्ही माझ्यासोबत राहा. बटाटे उकडून घेतलेले, तर ते आता मॅशरने मॅश करून घेणार आहेत आपण. किसून घेतले तरी चालतील, पूर्ण मॅश झाले पाहिजे असे बघा. तेल गरम झालेलं आहे. 2 पड्या तेल टाकलेत आपण. आता जिरे मोहरी टाकून घेतोय. दोन कांदे कट केलेले आहेत ते टाकून घेतोय. कांदे आता चांगले परतून घेतोय आपण. लसूण अद्रक वाटलेले आपण ते टाकून घेतोय. मिरच्या घेतल्या 10-12, लसणाच्या पाकळ्या 10-12 आणि थोडा आल्याचा तुकडा आणि जिरे वाटून घेतलेले आहे. एक टोमॅटो घेतलाय बारीक कट केलेला, तोही आपण आता टाकून घेऊ. चांगले परतून घ्यायचे मसाले. आणि वाटाणे क्रश केलेले आहेत. 1 मोठी वाटी वाटाणे घेतले. आता सीझन अजून आहे, येत आहेत वाटाणे, तोपर्यंत बनवा पराठे आणि खा. तर हे वाटाणे टाकून घेतो आपण. चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण. थोडी हळद, 1 चमचा धने पावडर घेतलंय आणि थोडा हिंग टाकतोय आपण. परतून घेऊ आता मसाला. बटाटे टाकून घेतोय आपण मॅश केलेले. कोथिंबीर घेतली, ती आपण टाकून घेऊ आणि आता चांगली मिक्स करून घेणार आहे. हे बघा, थोडं लाटून घ्यायचं. एकदम मऊसूत पीठ झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. सारण थोडं थंड होऊ द्यायचं आणि भरपूर सारण भरायचं, तेव्हाच पराठा मऊ येतो.
असं दाबून 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 भरायचा. आणि वरचं पण पीठ उरलं की ते असं दाबून घ्यायचं. आता खाली पीठ लावून घेणार आहेत आपण आणि मग लाटायला घेऊ. चिटकायला नको म्हणून थोडं बरंच पीठ लावायचं. थोडा जाडसरच ठेवायचा पराठा, जास्त बारीक नाही करायचा. झालेलं आहे, आपण टाकून घेऊ आता तव्यावर. साईडने तेल सोडून घेतोय आपण आता. 1 मिनिट लागतो पराठा शेकायला. वरूनही थोडं तेल टाकतोय आपण. एक बाजू झाली आपली, आपण बघू. खूप छान मऊसूत आपले पराठे होणार आहेत आणि तुम्ही ट्राय करून बघा. वाटाणे टाकून खूपच छान टेस्टी होतात. आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेलचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. हे बघा, छान पराठा तयार झाला आहे आपला. पाहू शकता तुम्ही, मस्त फुलला आहे. आता पलटे मारून घेऊ अजून. कलरही चेंज झालेला आहे बघा. तयार आहे पराठा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.